नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021 साठी आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान भाग 11. या भागामध्ये आपण 100 अतिसंभाव्य प्रश्न कव्हर करणार आहोत. चला सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न. भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून यांची नुकतीच निवड करण्यात आली. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, न्यायमूर्ती NV रमन्ना, जे भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून नुकतेच राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 24 एप्रिल 2021 रोजी भारताचे 48वे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया असे आपण म्हणतो, त्यांचा कार्यकाळ हा 26 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. NV रमन्ना. पुढचा प्रश्न. ह्यांची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच भारत सरकारने निवड करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे सुशील चंद्रा. देशाचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांची 13 एप्रिल 2019 रोजी भारताचे राष्ट्रपतींनी निवड केली. त्यांचा कार्यकाळ हा 14 मे 2022 पर्यंत असणार आहे. ते सुनील अरोरा यांची ते जागा घेतील. सुशील चंद्रा. पुढचा प्रश्न. आसामचे 15वे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच यांची निवड करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे हिमंत बिस्वा शर्मा. यांचे आसामचे 15वे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. सर्वानंद सोनोवाल यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. मिताली एक्सप्रेस ही कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे भारत आणि बांगलादेश ह्या दरम्यान मिताली एक्सप्रेस आयोजित करण्यात आली. त्यांच्या मैत्रीला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून मिताली एक्सप्रेस या गाडीचे आयोजन करण्यात आले. पहिली जी होती ती मैत्री एक्सप्रेस, ती ढाका ते कोलकाता होती. दुसरी होती बंधन एक्सप्रेस, ती खुलना ते कोलकाता होती. पुढचा प्रश्न. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2021 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 180 देशापैकी भारताचा स्थान आहे 142. 2042 साली सुद्धा 142 भारताचा रँक होता. RSF संघटनेतर्फे हा निर्देशांक दिला जातो. ह्याच्यामध्ये पहिला जो नंबर आहे तो नॉर्वे, सेकंड आहे फिनलँड या देशाचा. पुढचा प्रश्न. जगात सर्वात लांब पादचारी पुलाचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पोर्तुगालमध्ये. ह्या लांब पादचारी पुलाला अरुका हे नाव देण्यात आले. त्याची लांबी जवळपास 1700 फूट आहे. पायवा या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. 23 एप्रिल हा कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट डे. 1995 मध्ये युनेस्कोने परिषदेदरम्यान हा दिवस साजरा केला गेला. पुढचा प्रश्न. यांनी नेपाळचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नुकतीच शपथ घेतली. या प्रश्नाचे उत्तर आहे KP शर्मा ओली, जे 14 मे 2021 रोजी त्यांनी ती शपथ घेतली आहे. KP शर्मा ओली, नेपाळचे पंतप्रधान. पुढचा प्रश्न. लिटिल गुरु ऍप हे कोणत्या देशाने सुरू केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बांगलादेशात ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी तेथील सामान्य लोकांना संस्कृत शिकण्यासाठी हे लिटिल गुरु ऍप तयार केलेले आहे. पुढचा प्रश्न. जागतिक अन्न धोरण अहवाल 2021 या अहवालाची संकल्पना काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टीम आफ्टर कोविड-19. हे जागतिक अन्न धोरण 2021 याची संकल्पना आहे. पुढचा प्रश्न. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे बॉर्डो. ह्या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12. लक्ष्मण पै यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते कशा संबंधित होते? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मान लक्ष्मण पै यांचे नुकतेच 14 मार्च 2021 रोजी निधन झालेले आहे. ते प्रसिद्ध चित्रकार होते. पुढचा प्रश्न. वारा मोजण्याचे एकक काय आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नॉट्स. त्याला आपण तसेच किलोमीटर पर तास असे म्हणतो. एक नॉट्स म्हणजे 1.852
किलोमीटर होय. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा आस तिच्या कक्षा प्रतलाशी किती अंशाचा कोन करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे 66.5 अंशाचा तो कोन करत असतो. पुढचा प्रश्न, गाभा प्रामुख्याने डॅश डॅश आणि डॅश डॅश या काही प्रमाणात गंधक पासून बनलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे गाभा प्रामुख्याने निकेल आणि लोह व काही प्रमाणात गंधक या पासून बनलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्तर भारतीय मैदानात पश्चिमेकडील थरच्या वाळवंटाकडून हे वारे उन्हाळ्यात दुपारी वाहतात, त्या वाऱ्यांना कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे लू वारे. प्रश्न क्रमांक 18, भारत भवन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे भोपाळ, जे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. तिथे भारत भवन या संस्थेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध वादक कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बासरी या वाद्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, 5 नद्यांची भूमी म्हणून कुठला प्रदेश ओळखला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे पंजाब. तसेच 7 बेटाचे शहर म्हणून मुंबई हे ओळखले जाते. पुढचा प्रश्न, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. तसेच हिमाचल प्रदेश या ठिकाणी कुलू मनाली, शिमला हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. शक्तीस्थळ हे समाधीस्थळ कोणत्या व्यक्तीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे इंदिरा गांधी यांचे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून यांना ओळखले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे मीरा बोरवणकर. हे आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे भानू अथय्या, ज्यांना महात्मा गांधी 1982 या पुरस्कारासाठी ऑस्कर विजेत्या पहिल्या भारतीय महिला म्हणून ओळखल्या जातात. पुढचा प्रश्न, ही विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होय? या प्रश्नाचे उत्तर आहे अन्नपूर्णा तर्खडकर. या विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, यांना वारली चित्रकलेचे जनक असे मानले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जिमा सोमा म्हात्रे यांना वारली चित्रकलेचे जनक असे मानले जाते. पुढचा प्रश्न, 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे भास्कर भोपटकर. हे भाला हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजापूर याचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ग्रामीण भागातील ते पहिले अधिवेशन होते. हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक म्हणून ओळखले जाते. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक ओळखले जाते. याची निर्मिती आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले साप्ताहिक त्यांच्याकडून आलेले आहे. पुढचा प्रश्न, हा यांचा जन्मदिन राज्यात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, रानडे, गांधी आणि जिना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे रानडे, गांधी आणि जिना या पुस्तकाचे ते लेखक आहेत. पुढचा प्रश्न, या राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष होते. या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण गणेश चंदावरकर, जे 1900 मध्ये लाहोर येथे भरलेले राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, हरिजन यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 1-1 हा भारतीय घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा भारतीय घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व या पुस्तकाचे लेखक कोण होते?
या प्रश्नाचे उत्तर आहे लिओनेल रॉबिन्सन, ज्यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व या पुस्तकाचे लेखक केले. ते प्रसिद्ध अर्थशास्त्र होते. पुढचा प्रश्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे किती टक्के आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 16 ते 17% इतके. जर राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला गेला तर पहिला नंबर येतो तो सेवा क्षेत्राचा, त्याच्यानंतर येतो उद्योग क्षेत्राचा व 3 नंबर येतो कृषी क्षेत्राचा. पुढचा प्रश्न, ह्यांनी 1876 वर्षी 1867-68 या वर्षासाठी भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची तसेच दरडोई उत्पन्नाची पहिली परिगणना केली. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी 1876 वर्षी 1867-68 वर्षासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाची त्यांनी परिगणना केली. त्या काळात त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची 340 कोटी आणि दरडोई उत्पन्न हे 20 रुपये त्यांनी नमूद केले होते. प्रश्न क्रमांक 40, कालीपत्ती, क्रिकेट बॉल, छत्री, कोडून ह्या प्रमुख जाती कोणत्या पिकाचे आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे चिक्कू. पुढचा प्रश्न, गणेश, मृदुला, भगवा, आरक्ता, G137 ह्या प्रमुख जाती कोणत्या पिकाचे आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे डाळिंब. पुढचा प्रश्न, डिंक्या देवी हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर आढळून येतो? या प्रश्नाचे उत्तर आहे संत्रा. पुढचा प्रश्न, संगमनेरी या प्रमुख जाती कोणत्या पशुच्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे मेंढी. प्रश्न क्रमांक 44, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे C.D. देशमुख यांना. प्रश्न क्रमांक 45, अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? भारताची फेमस बॉक्सर मेरी कॉम यांचे अनब्रेकेबल हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, इम्परफेक्ट हे पुस्तक कोणाचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे संजय मांजरेकर यांचे. इम्परफेक्ट हे पुस्तक त्यांचे आहे. प्रश्न क्रमांक 47, हील्ड हाऊ कॅन्सर गिव्ह मी अ न्यू लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयराला यांचे. हील्ड हाऊ कॅन्सर गिव्ह मी अ न्यू लाईफ हे पुस्तक त्यांचे आहे. प्रश्न क्रमांक 48, बिहार विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे 243 जागा. प्रश्न क्रमांक 49, 2020चा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार खालीलपैकी किती जणांना मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे 5 जणांना. ते कोण? पहिले रोहित शर्मा यांना क्रिकेटसाठी, राणी रामपाल ह्या महिला हॉकीपटू आहेत, विनेश फोगाट ज्या महिला कुस्तीपटू आहेत, मनिका बात्रा जे महिला टेबल टेनिस आहेत, त्याच्यानंतर मरियन थांगवेळू हे जे पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 4 वर्ष त्या क्रीडा क्षेत्रातील नेतृत्व व सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. 2020 सालापासून या पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये व मानचिन्ह केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे न्याय. प्रश्न क्रमांक 51, हे भारताचे 25वे राज्य ठरलेले आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 52, जगातील क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा कोणता? जगातील क्षेत्रफळ व लोकसंख्येने सर्वात लहान देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे व्हॅटिकन सिटी, ज्याचे क्षेत्रफळ आहे सुमारे 0.44 स्क्वेअर किलोमीटर इतके. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे कच्छ, जे गुजरात राज्यामध्ये आहे. तो भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे माही, हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 55, कलम 18 हे कशा संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे किताब नष्ट करणे हे कलम 18 या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 56,
भारताशिवाय अन्य कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली? या प्रश्नाचे उत्तर आहे जपान. जपान. भारताशिवाय जपान ह्या देशाने सुद्धा लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे. प्रश्न क्रमांक 57. गो हत्या प्रतिबंध हे कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 48. प्रश्न क्रमांक 58. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 4थ्या भागात. प्रश्न क्रमांक 59. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्ती 1976 द्वारे या भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या भागाद्वारे भाग 4A आणि व कलम 51A समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 60. समान नागरिक कायदा हे भारतातील कोणत्या राज्यात वापरण्यात येत आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा, जेथे समान नागरिक कायदा कलम 44 हे वापरण्यात येते. प्रश्न क्रमांक 61. 100वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भारत व बांगलादेश या भूसीमा करारांसंबंधित 100वी घटना दुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 62. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण मतदार असतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लोकसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य व राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. आपल्याला चुकून जर ऑप्शन मध्ये विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य असेल तर ते ऑप्शन चुकीचे आहे. भारताच्या राष्ट्रपतीचे ह्याच्यामध्ये जवळपास 3 सभा मतदान करतात, लोकसभेचे सदस्य, विधानसभेचे आणि राज्यसभेचे. पुढचा प्रश्न. कलम 52 हे कशा संबंधित आहे? याच्याबद्दल ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. पुढचा प्रश्न. हे संसदेचे अविभाज्य घटक आहे. राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहे. पुढचा प्रश्न. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती म्हणून ह्यांना ओळखले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी, जे 1977 साली निवडून आलेले आहे. ते बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती म्हणून त्यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न. संसद राज्यातील विधान परिषदच्या शिफारसींवरून रद्द करू शकते. या प्रश्नाचे उत्तर आहे राज्य विधानसभेच्या वरून. संसद राज्यातील विधान परिषद हे राज्य विधानसभेच्या शिफारसीवरून रद्द करू शकते. नुकतेच आपण पाहिले असेल आंध्र प्रदेशाने हा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे विधान परिषद रद्द करा म्हणून. त्यांच्या मते विधान परिषदेमुळे त्यांच्या खर्चात वाढ व कायदे प्रक्रिया विलंब होतो असे त्यांचे म्हणणे आहे. पुढचा प्रश्न. राज्याचे राज्यपाल हे असतात. या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रपतीकडून नियुक्त असतात. कलम 155 नुसार ही प्रक्रिया घडते. पुढचा प्रश्न. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यपाल. भारताचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर तो राष्ट्रपती असतो. प्रश्न क्रमांक 69. राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून यांना ओळखले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे मुख्य सचिव. राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून मुख्य सचिव यांना ओळखले जाते. सध्याचे मुख्य सचिव हे सीताराम कुंटे आहेत. पुढचा प्रश्न. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. राज्यपाल जबाबदार असतो म्हणजे काय? जबाबदार म्हणजे त्या व्यक्तीला पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे राज्यपालाला त्या पदावरून दूर करू शकतात. प्रश्न क्रमांक 71. राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमाद्वारे करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 315 नुसार राज्यपाल ह्या लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतात. त्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. तसेच निवृत्तीचे वय त्यांना 62 म्हणजे 62 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 72. कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे राधाकृष्ण आयोगाने. प्रश्न क्रमांक 73.
1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? या प्रश्नाचे उत्तर आहे तात्या टोपे यांनी. प्रश्न क्रमांक 74. 1857च्या उठावातील कोल्हापूरचा उठाव ह्यांनी दडपून टाकला? या प्रश्नाचे उत्तर आहे जेकब यांनी. प्रश्न क्रमांक 75. व्हिटॅमिन B9 चे शास्त्रीय नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B9 चे नाव आहे, रासायनिक नाव आहे. तांबे ह्या मूलद्रव्याच्या अभावामुळे कोणता रोग होतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूट्रोपेनिया. शरीरातील न्यूट्रोफिल पेशींची संख्या त्यामुळे घटते. पुढचा प्रश्न. जगात ह्या रक्तगटाचे टक्केवारी सर्वाधिक सुमारे किती टक्के आहे? जगात ओ गटचे टक्केवारी सर्वाधिक सुमारे 46% इतके आहे. प्रश्न क्रमांक 78. ही चाचणी एड्सच्या निदानासाठी रुग्णाच्या रक्ताची केली जाणारी एकमेव खात्रीशीर चाचणी आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे इलिसा. इलिसा ही चाचणी एड्सच्या निदानासाठी रुग्णाच्या रक्ताची चाचणी केली जाणारी एकमेव खात्रीशीर चाचणी आहे. पुढचा प्रश्न. ह्यांनी 1959 मध्ये सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती सुचवली? या प्रश्नाचे उत्तर आहे R.H. विठाकर यांनी. प्रश्न क्रमांक 80. नेचे वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते? या प्रश्नाचे उत्तर आहे टेरिडोफायटा. नेचे ही वनस्पती टेरिडोफायटा या प्रकारात मोडते. प्रश्न क्रमांक 81. हे पेशींच्या सर्व कार्याचे नियंत्रण करणारे मोठे व सर्वात महत्वाचे पेशी अंगक आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे केंद्रक. हे पेशींच्या सर्व कार्याचे नियंत्रण करणारे मोठे व सर्वात महत्वाचे अंगक आहे. पुढचा प्रश्न. झाडाची वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे हे कोणत्या पोषक द्रव्या अभावामुळे होते? या प्रश्नाचे उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजनाचे काम प्रथिने, हरितद्रव्य व पेशी द्रव्यांचा मुख्य घटक म्हणून नायट्रोजनाला ओळखलं जातो. पुढचा प्रश्न. वनस्पती वाढीसाठी सुमारे किती मूलद्रव्य आवश्यक असतात? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 16. ते 2 भागात केलेले असतात, एक मायक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट. पुढचा प्रश्न. मानव व इतर प्राण्यांना होणारे कवकीय रोग कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गजकर्ण व चिकल्या. हे मानव व इतर प्राण्यांना होणारे कवकीय रोग म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न. ऊसाची मळी, मका, जव या धान्यांपासून हे बनवले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे इथेनॉल. पुढचा प्रश्न. ग्लुकोज मध्ये कार्बनचे किती अणू असतात? या प्रश्नाचे उत्तर आहे 6. प्रश्न क्रमांक 87. सूर्यफूल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे द्विबीजपत्री. प्रश्न क्रमांक 88. सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या वनस्पती पेशीतील या अंग वनस्पती पेशींचे ऊर्जा कारखाने म्हणून संबोधले जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हरित लवके. प्रश्न क्रमांक 89. तंतुकणिकामध्ये निर्माण झालेली ही ऊर्जा या ऊर्जा समृद्ध संयोगाच्या स्वरूपात साठवली जाते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ATP. प्रश्न क्रमांक 90. जलीय वनस्पती यामुळे मूळ टिश्यूमुळे पाण्यावर तरंगतात. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वायू. जलीय वनस्पती वायू या टिश्यूमुळे पाण्यावर तरंगतात. प्रश्न क्रमांक 91. भारताच्या आग्नेयेस असणारे शेजारील राष्ट्र कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 92. गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कार्निवल. हा गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 93. प्रकाश एका सेकंदात सुमारे किती किलोमीटर प्रवास करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे सुमारे 3 लाख. प्रश्न क्रमांक 94. अंदमान निकोबार बेटावर हे आदिवासी ह्या बेटावरील मूक रहिवासी आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे जाखा. अंदमान निकोबार बेटावर जाखा हे आदिवासी या बेटावरील मूक रहिवासी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 95. रोम हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे टायबर. रोम हे टायबर या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 96.
या नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे शिप्रा. शिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 97. मलेशिया व इंडोनेशिया यांमध्ये असणारी सामुद्रधुनी म्हणजे कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे